नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण IDSचा पेपर जो आहे सोशल रिफॉर्म्स इन इंडिया, भारतातील समाज सुधारणेचा इतिहास, त्याला SRI असं नाव आहे. पूर्वी याला HSRM म्हणायचे, हिस्ट्री ऑफ सोशल रिफॉर्म्स इन इंडिया. आता त्याला सोशल रिफॉर्म्स इन इंडिया, भारतातील समाज सुधारणेचा इतिहास. त्यामध्ये आत्तापर्यंत आपण सुरुवातीचा काळ कसा होता, ख्रिश्चन मिशनऱ्यांचं कार्य कशा पद्धतीचं होतं, कंपनीचे सुधारण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत हे प्रयत्न कशा पद्धतीचे होते, आणि सुरुवातीला जी परिस्थिती होती, सामाजिक परिस्थिती, ही आता आपण बघणार आहे. पण ह्या सामाजिक परिस्थितीमध्येही काही मुद्दे आपण मागच्या लेक्चरला बघितलेले. त्यामध्ये आपण धर्म, अंधश्रद्धा, व्रतवैकल्य, लोकभ्रम कशा पद्धतीचे होते हे बघितले आपण. त्याच्यानंतर जाती व्यवस्था किती पराकोटीला जाऊन पोहोचलेली होती हेही आपण यामध्ये बघितलेलं होतं. कारण समाजाची विभागणी जी आहे, ही समाजाची विभागणीच अनेक जातीमध्ये केलेली होती. जाती उपजाती निर्माण केलेल्या आपण बघितल्या. जाती जातीमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठत्व अशा प्रकारचा भेदभाव बघितला. वेगवेगळ्या जातींना वेगवेगळे विशिष्ट स्थान होते आणि त्या स्थानानुसार विशिष्ट जातीला विशिष्ट हक्क, विशेष अधिकार, कर्तव्य ही लाभलेली होती. जातीची बंधनं तर आपल्याला माहिती होती, किती कडक बंधनं होती, त्याचं उल्लंघन करणं सुद्धा शक्य नव्हतं. अशी ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग त्याच्यामध्ये आपण अस्पृश्यता बघितलेली होती. समाजामध्ये अस्पृश्यता म्हणजे ही जाती व्यवस्था जी आहे, या जाती व्यवस्थेला लागलेले एक विषारी फळ होतं. देशातले हिंदू धर्मशास्त्र पुराण यांनी शूद्र, अतिशूद्र, अस्पृश्य, चांडाळ ह्या सगळ्या हीन मानलेल्या जातीला जन्म दिलेला होता. या सगळ्यांच्या मध्ये कनिष्ठ जात जी होती ही अस्पृश्य मानली जात होती. अस्पृश्य बांधव जे होते त्यांना गाव कुसाबाहेर ठेवलं जात होतं, त्यांना अतिशय हीन दर्जाची कामं दिली जात होती. म्हणजे माणूस म्हणून जगण्याचे जे काय अधिकार असतात ते अधिकार सुद्धा या समाज व्यवस्थेनं अस्पृश्य बांधवांना नाकारलेले होते. त्याच्यानंतर आपण बघितलं वेठबिगार होते, दासदाशी कशा पद्धतीचे सरंजामदार लोक वगैरे, राजे रजवाडी हे ठेवत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं यात काय बघायचं आहे, स्त्री जीवन कसं होतं. स्त्रियांची परिस्थिती जर आपण बघितली, अतिशय दयनीय अशी परिस्थिती होती. अतिशय दयनीय अशी परिस्थिती असलेली आपल्याला दिसून येते. कारण 19वे या 19व्या शतकातील समाज व्यवस्था जर आपण बघितली तर ही कशी होती, पुरुष प्रधान समाज व्यवस्था होती. सगळे अधिकार पुरुषाला होते. मालमत्तेचे अधिकार पुरुष वर्गाकडे होते. कुटुंबाचा प्रमुख तो होता, त्याचीच सत्ता सगळ्या कुटुंबावर चालत होती. इथला जो समाज होता, या समाजामध्ये स्त्रियांची परिस्थिती मात्र अतिशय वाईट होती. स्त्रीला धर्मशास्त्र, रूढी, परंपरा, चालीरीती ह्या सगळ्या बंधनात तिला अडकवलेलं होतं, जखडलेलं होतं. बघा तुम्ही, आज सुद्धा घरामध्ये स्त्रीचा किती अधिकार चालतो. आम्ही म्हणतो 21व्या शतकाकडे वाटचाल केली, तरी सुद्धा जितका बदल व्हायला पाहिजे तितका सगळीकडं झालेला नाही. आजही तिला मालमत्तेचा अधिकार नाही, पण आता आपल्या शासनानं तिला वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा दिलेला आपल्याला दिसून येतो. पण ही स्त्री इतकी समजूतदार असते, इतकी ती सोचते
की माझ्या भावाचं भलं व्हावं, मला त्या संपत्तीतला वाटा नको, अशी भूमिका स्त्रीची असलेली आज दिसते. पण पूर्वी मात्र सगळे उपास, सगळे तापास हे कोणाच्या वाट्याला आले हो? हिला जखडूनच ठेवलं या धर्मशास्त्रामध्ये, रूढीमध्ये, परंपरामध्ये. हे सगळं हिला जखडून ठेवलं. आत्ता श्रावण महिना झाला, श्रावण महिन्यामध्ये उपास बघा कोणाचे होते? सगळे उपवास आईचे होते, घरातली स्त्री. म्हणजे ह्या सगळ्यात तिला जखडून ठेवलेलं होतं समाज व्यवस्थेने. ह्या स्त्रीकडं एक भोग वस्तू म्हणून बघितलेलं आपल्याला दिसतं. तिनं काय करायचं? चूल आणि मूल एवढंच कार्यक्षेत्र तिचं सीमित होतं. तिला गुलामाप्रमाणे तिला वागवलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. या काळातील स्त्रियांच्या चालीरीती, त्यांचे रिवाज, त्यांच्या परंपरा कशा होत्या हे आपण बघणार आहे. पहिल्यांदा सती पद्धत बघा. भारतीय समाज जर तुम्ही घेतला तर सती पद्धत म्हणजे स्त्री जातीला मिळालेला अतिशय मोठा शाप होता. सतीची चाल म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारी पद्धत होती. बहुतेक वेळा पतीच्या निधनानंतर तिचं प्रेम असू दे नाहीतर नसू दे, तिला सती जाण्यासाठी भाग पाडलं जात होतं. तर बालविवाहाची पद्धत होती, त्यामुळं 10-12 वर्षाच्या मुलीला सुद्धा सती जाणं भाग पाडलं जात होतं. पुरुषप्रधान संस्कृती, पुरुषाला कुठल्याही वयामध्ये कितीही लग्न करण्याचा अधिकार होता. आणि ह्या लहान लहान वयामध्ये ह्या मुली विधवा होत होत्या. जिला संसार म्हणजे काय, जिला पती म्हणजे काय, जिचं खेळण्या बागडण्याचं वय, तिला सती जावं लागत होतं. बघा मित्रांनो, किती भयानक परिस्थिती होती 19व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ. म्हणून या समाज सुधारकांनी केलेला इतिहास आपल्याला अभ्यासायचा, माहिती पाहिजे आपल्याला. ह्या मुलीला सती जावं लागत होतं, तिचं खेळण्या बागडण्याचं वय होतं. अशी ही क्रूर अशी सती पद्धत 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात होते. आणि म्हणूनच समाज सुधारकांनी समाज सुधारणेचं पाऊल, समाजाची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलण्याचा विडा जो आहे हा विडा घेतलेला आपल्याला दिसतो. मगाशीच म्हणते मी, बालविवाह आणि विधवा विवाहाला तर बंदीच होती. भारतीय समाज जर तुम्ही घेतला तर या भारतीय समाजामध्ये मुलीचं 8 ते 9 वर्षाच्या आतच लग्न व्हायचं. 8-9 वर्षाची झाली, अरे बापरे किती मोठी मुलगी झाली. आता 21व्या शतकामध्ये आहे का हो तसं? नाही, बंधनं आणली सरकारनं. आज आम्ही म्हणू शकतो आमच्या मुली, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, मला माझं करिअर करायचं आहे, आणि माझं करिअर करून मग मी लग्न करणार आहे. आणि मी लग्न माझं मी बघतो कसं करायचं, कारण करिअर महत्त्वाचं आहे. पूर्वी तसं नव्हतं. लहान वयामध्ये 8-9 वर्षाची मुलगी झाली की लग्न करत असलेले आपल्याला दिसतात. आपण आज अनेक ऐतिहासिक मालिका बघतो. स्वामिनी नावाची मालिका, रमा आणि माधव, बघा किती लहान होती रमा. म्हणजे लहान वयामध्ये लग्न व्हायचे. आणि मुलीचं वय जर 12 वर्षाच्या पुढं गेलं तर अधर्म मानला जायचा. समाज तिच्या कुटुंबाला नावं ठेवायचा, अजून लग्न केलेलं नाही, अधर्म आहे. आणि मग मुलगा किती वर्षाचा असायचा? मुलगा पण लहानच असायचा, 12 किंवा 14 वर्षाचा असायचा. मग एखाद्या साथीच्या रोगामध्ये पतीचं निधन झालं तर त्या मुलीला सती जावं लागायचं. सती जर गेली नाही तर तिला आयुष्यभर विधवा म्हणून राहावं लागायचं. ब्राह्मण समाज आणि 96 क्षत्रिय मराठा समाज विधवांच्या विवाहाला बंदी होती. शूद्र आणि अतिशूद्र समाजात विधवांच्या विवाहाला परवानगी होती. तुम्ही काकस्पर्श
हा चित्रपट मित्रांनो बघितला नसला तर बघा काय परिस्थिती होती आपल्याला कळतं समाजामध्ये. काकस्पर्श हा चित्रपट, मराठी चित्रपट जो आहे, हा चित्रपट तुम्ही बघा आणि मग आपल्याला समजतं प्रत्यक्षात बघितल्यानंतर. मग ही स्त्री जी आहे, ह्या स्त्रीला अनेक हाल अपेष्टांना सामोरं जावं लागत होतं. आम्ही आमच्या या पुरुषप्रधान संस्कृती आणि या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये ह्या स्त्रीला समाजामध्ये कुठलंही स्वतंत्र अस्तित्व नव्हतं. आता बघा, विधवा झाल्यानंतर जर सती गेली नाही तर तिचं केशव पण केलं जायचं. ब्राह्मण समाजातली विधवा झाली स्त्री तर त्या विधवेचं केशव पण केलं. सगळे केस काढायचे डोक्याचे, मुंडन करायचं, म्हणजे मुंडन करण्याची प्रथा होती. का ही प्रथा होती? स्त्रीचं सौंदर्य केसामध्ये असतं असं म्हटलं जातं. केशवपणामुळं, मुंडन केल्यामुळं ती विद्रूप दिसावी, ती कुरूप दिसावी, परक्या पुरुषाची नजर तिच्यावर पडू नये आणि तिला अंधाऱ्या कोठडीत ठेवलं जायचं. म्हणजे किती हा लांछनास्पद हेतू असलेला आपल्याला दिसून येतो. आणि अशा ज्या स्त्रिया असायच्या, ह्या स्त्रियांना आयुष्यभर अपमानित जीवन जगावं लागायचं. परावलंबी जीवन जे, हे परावलंबी जीवन जगावं लागायचं. आणि त्यातच पुन्हा बहुपत्निकत्वाची पद्धत होती. मगाशी सांगितलं मी 19वे शतक, 19व्या शतकामध्ये भारतीय समाजामध्ये बहुपत्निकत्वाची चाल मोठ्या प्रमाणात होती. समाजामधला श्रीमंत वर्ग, सरंजामदार वर्ग, वतनदार वर्ग यांच्यात ही पद्धत, प्रथा जी होती ही सर्रास चालू होती. पुरुष कुठल्याही वयामध्ये कितीही लग्न करत होता. आता तसं नाही. एक मिळणं सुद्धा मित्रांनो मुश्किल झालंय. मुलगीला आता कळतं तिला अधिकार आहेत, भलं काय आणि बुरं काय हे तिला कळतं. ती स्वतः कमवायला लागलं, तिनं स्वतःचं करिअर केलेलं आपल्याला दिसून. हे कशामुळं? हे समाज सुधारकांच्यामुळं. त्याचबरोबर हे लग्न तर करायचेच, पण अंगवस्त्र ठेवण्याला पुरुषाला समाजाची मान्यता होती. म्हणजे जी लग्नाची पत्नी आहे ती सोडून दुसरी एखादी बाई ही सुद्धा या पुरुषाची होती. म्हणजे समाजाची किती भयानकता होती बघा समाजामध्ये, किती भयानकता समाजामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. आणि स्त्रीला समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा अधिकार नसलेला आपल्याला दिसून येतो. कारण स्त्रीला अनेक बंधनांचं पालन करावं लागायचं. विधवेनं बंधनांचं पालन नाही केलं तर तिला कठोर शिक्षा दिली जायची. म्हणजे त्यावेळी तुम्ही लहान वयामध्ये उदाहरण सांगितलं जातं की नाना फडणीस 60व्या वर्षी वारले. त्यावेळी त्यांच्या 9 बायका होत्या. 9 बायकांच्या पैकी सगळ्यात लहान बायकोचं 9 वर्षाचं वय होतं. किती भयानकता होती बघा. 60व्या वर्षी वारले, 9 बायका, 9व्या बायकोचं वय 9 वर्षाचं. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या ह्या गोष्टी सतीच्या पद्धती तर होत्याच होत्या. म्हणजे कुठलं स्थान होतं? समाज जर घेतला त्यावेळेचा, तर हा समाज आधुनिक विचारांच्या पेक्षा शेकडो योजना दूर होता. फक्त एक उपभोगाची वस्तू, घरातल्या हक्काचा गुलाम म्हणून इकडं स्त्रीकडं पाहण्याचा दृष्टिकोन होता. आर्थिक सामाजिक जीवनात कुठलंही स्थान नसलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग समाज आधुनिक विचारांच्या पासून शेकडो वर्ष दूर होता, गतिहीन बनलेला होता, जाती संस्थेच्या निर्बंधांनी जखडलेला होता. अस्पृश्यता, बालविवाह, बालजरट विवाह, बहुपत्निकत्व, विधवा केशवपण, सती अशा अनेक अयोग्य परंपरा ज्या, ह्या परंपरा इथल्या समाजामध्ये प्रचलित होत्या.
स्वतंत्र आचार आणि विचारांचं स्वातंत्र्य नव्हतं. वचन, प्रामाण्य किंवा परंपरा यांच्या आधारावर जगणाऱ्या या समाजाची प्रगती जी आहे ही प्रगती खुंटलेली आपल्याला दिसून येते. परिवर्तनाची चाहूल घेण्याचं भान त्यांना नव्हतं. नव्या सुधारणांकडं समाजानं पाठ फिरवलेली आपल्याला दिसून येते. समाज निष्क्रिय झालेला होता. समाजाची चारी बाजूनं अधोगतीकडं वाटचाल जे ही वाटचाल सुरू होती. अशा परिस्थितीमध्ये परकीय सत्तेनं या समाजाभोवती आपले पाश टाकायला सुरुवात केली आणि त्याला गुलाम केलं आणि आपला अंमल सुरू केला. म्हणजे 19व्या शतक या 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातली ही सामाजिक परिस्थिती होती. या शतकामध्ये इंग्रजांचं भारतामध्ये राज्य प्रस्थापित झालं. अशा ह्या मागासलेल्या भारतानं इंग्रजांच्या राजवटीत आधुनिक युगामध्ये जी जायला सुरुवात आहे ही सुरुवात केली. इंग्रजांची शिक्षण पद्धती इंग्रजांनी सुरू केली. इंग्रजांनी सगळ्याच क्षेत्रामध्ये प्रगत झालेलं जे पाश्चिमात्य ज्ञानाचं भांडार जे होतं हे भांडार भारतीयांच्यासाठी खुलं केलं. इंग्रजी शिक्षणामुळं पाश्चात्य आधुनिक विचार आणि ज्ञान भारतामध्ये आले आणि मग नव सुशिक्षित भारतीय तरुण हळूहळू हळूहळू बुद्धी प्रामाण्यवादी होऊ लागला. प्रगल्भ विचार आले त्याच्याकडे. विज्ञानाची कास त्यानं धरली. तंत्रज्ञान त्याच्या जोडीला आलं. व्यक्ती स्वातंत्र्य, समता आणि उदारमतवादी विचार यासारख्या मूलभूत तत्वज्ञानांचं ज्ञान इथल्या समाजाला व्हायला सुरुवात झाली. इंग्रज राज्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांनी भारतातील सर्व क्षेत्रामध्ये परिवर्तन करायला सुरुवात केली आणि इथल्या समाजाला त्यांनी सर्वप्रथम दिलं काय? इथल्या समाजाला त्यांनी सर्वप्रथम शांतता आणि सुव्यवस्था मित्रांनो दिली. प्रदान केली शांतता आणि सुव्यवस्था. इथल्या समाजानं इंग्रजी राजवट जी होती इंग्रजी राजवटीचं स्वागत केलं. कारण इंग्रज पूर्व राजवट आणि इंग्रज पूर्व राजवटीमध्ये अन्याय होता, जुलूम होती, जबरदस्ती होती आणि या सगळ्यांच्यामुळं जनता त्रासून गेलेली होती. गावगुंड होते, ठग होते, पेंढारी होते, लुटारू होते, सगळ्यांचा उपद्रव होता आणि त्यातच भरीसभर म्हणून दहशतवाद होता आणि या सगळ्याला लोक त्रासलेली होती. त्यामुळं इंग्रज आणि इंग्रजांचं प्रशासन चांगलं आहे असं वाटू लागलं आणि नव सुशिक्षित तरुण वर्ग आत्मपरीक्षण करायला त्यानं जी सुरुवात आहे ही सुरुवात केली. अंधश्रद्धेच्या ऐवजी त्यांची दृष्टी डोळस बनलेली आपल्याला दिसून येते. आपल्या चालीरीती, आपल्या रूढी, आपल्या परंपरा, आपली धर्मशास्त्र याचा विचार बुद्धी प्रमाण मानून लागले. यातून आपल्या समाजातले मग दोष त्यामध्ये लक्षात आले. हे दोष जर दूर केले, हे दोष दूर केल्याशिवाय आपल्या समाजाची प्रगती होणार नाही याची जाणीव मित्रांनो झालेली आपल्याला दिसते. आणि मग ज्यावेळी आपण हे सामाजिक जी परिस्थिती होती सुरुवातीच्या काळातली ह्या सामाजिक परिस्थितीचा जर मित्रांनो आपण विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येतं यातून मुक्त होण्यासाठी अनेक विचारवंत, अनेक समाज सुधारक आणि या समाज सुधारकांनी समाज सुधारणा करायला जी सुरुवात आहे ही सुरुवात केली. यातून मग समाज सुधारणा चळवळी निर्माण झाल्या, धर्म सुधारणा चळवळी सुरू झाल्या आणि यातूनच मित्रांनो या धर्म सुधारणा चळवळी, या समाज सुधारणा चळवळी आणि या चळवळीतून ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन, सत्यशोधक समाज, परमहंस सभा अशा ज्या चळवळी आहेत ह्या चळवळी सुरू झालेल्या दिसतात. या परिवर्तनवाद्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनाला सामाजिक सुधारणेसाठी सर्वतोपरी सहकार्य केलं. कंपनी सरकारनं अनेक हेतूनं अनेक सुधारणा इथं घडवून आणल्या. ईस्ट इंडिया कंपनीनं कुठल्या सुधारणा घडवल्या याचा जो आढावा आहे हा आढावा मित्रांनो आपण
घेणार आहे. पण ह्या सामाजिक सुधारणा ज्या 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या ही परिस्थिती जी आहे, ही परिस्थिती आपल्या ह्या सामाजिक सुधारणेवरनं आपल्या लक्षात येते. मग समाज कुठल्या अवस्थेमध्ये होता याची जाणीव होते. या काळातली युरोपातली सगळी राष्ट्र भौतिक प्रगती आणि या भौतिक प्रगतीचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करत असताना भारतातला समाज मात्र रूढी परंपरेच्या शृंखलेमध्ये अडकलेला होता. वास्तविक 19व्या शतकाचा प्रारंभ हा नव्या युगाची पाठ होता. प्रबोधनाचं युग जे हे प्रबोधनाचं युग सुरू झालं, पण या समाजाचं या परिवर्तनाकडं लक्ष नव्हतं. जुन्या काळातील चांगल्या गोष्टींनी सुद्धा विकृत स्वरूप जे हे विकृत स्वरूप घेतलेलं आपल्याला दिसून येतं. मग अशा परिस्थितीमध्ये परकीय सत्ता आणि या परकीय सत्तेनं या समाजाभोवती आपले पाश टाकून त्यांना गुलाम बनवलं आणि आपला अंमल सुरू केला. प्रगत आचार विचार भौतिक विद्या यांचं ज्ञान आत्मसात केलेले हे समाज सुधारक यांनी नवे विचार समाजामध्ये रुजवायला सुरुवात केली मित्रांनो. आणि त्यातूनच स्वातंत्र्याच्या प्रेरणेचं जे स्फुल्लिंग आहे हे स्फुल्लिंग निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. प्रदीर्घ काळ स्वातंत्र्य संग्राम करण्याची जिद्द जी आहे ही जिद्द निर्माण झाली. आणि म्हणूनच हे जे 19वं शतक आहे हे 19वं शतक भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक नवं युग एक नवा कालखंड म्हणून या शतकाला अनन्यसाधारण असं जे महत्त्व आहे हे महत्त्व मित्रांनो असलेलं आपल्याला दिसतं. अशा ह्या 19व्या शतकातली जी परिस्थिती आहे ही परिस्थिती मित्रांनो असलेली आपल्याला दिसून येते. जाती व्यवस्था होती, रूढी होत्या, परंपरा होत्या, धर्म होता. स्त्रियांची परिस्थिती तर आता बघितली आपण, सती पद्धत, बालविवाहाला बंदी बालविवाह, विधवा विवाहाला बंदी, केशवपण, बहुपत्नीकत्व ह्या सगळ्यांना समाज जो होता हा भरभटला गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि समाज सुधारकांनी प्रयत्न केले स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग जे हे स्फुल्लिंग तिथं निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यानंतर मग कंपनी सरकारनं जे प्रयत्न आहेत हे प्रयत्न कशा पद्धतीचे केले याचा जो आढावा आहे हा आढावा आपण मित्रांनो पुढच्या जे लेक्चर आहे ह्या पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न कसा पडतो तर 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातली भारतातील सामाजिक परिस्थिती स्पष्ट करा किंवा सामाजिक परिस्थितीचा आढावा घ्या. अतिशय सोपं. तुम्ही लेक्चर ऐकलं की पुन्हा ते स्मरणात राहतं आणि स्मरणात राहिलं म्हणजे आपोआप ते आपण लिहायला सुरुवात करू. एकानंतर एक असं आपल्याला आठवत जातं. तर मित्रांनो हे तुम्ही अतिशय मन लावून ऐका आणि एकदा ऐकलं की ते स्मरणात राहतं. तर तुम्ही घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.